गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये प्रतीक भटकोंडे ब्लॉग्समध्ये. तर तुम्ही गाईज आपली तिरुपती सिरीज बघितलीच असेल, ती आवडलीच असेल तुम्हाला. तर आजपासून आपण डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे. तर आता सकाळच्या वाजल्यात 7:10 आणि मी चाललो क्लासला. रेडी झालेले मस्त की 7:30चा क्लास आहे. तर निघतो आता क्लासला यायला आणि मग तुम्हाला दाखवतो पूर्ण काय कसं आहे ते. तर चला गाईज, आता फायनली पोचलेले क्लासला. आले नमितच्या इथं, नमित भाईला आला. आता दाखवतो नमित भाईला तुम्हाला. पाऊस पण होता आहे, तर रेनकोट बिनकोट घातलेला. आता गेल्या पाऊस काही नाही एवढा, रेनकोट वगैरे काढला पण. तर आता दाखवतो मला नमित आल्यावर. तर चला बघू शकतो नमित भाई आलेले अशाच प्रकारे रायची. तर जाऊया आता क्लासमध्ये. तर तुम्हाला दाखवतो असं. चला आता आलेले क्लासमध्ये लेक्चर चालू होतं. तर लेक्चर तुम्हाला काही दाखवत नाही, तर दाखवतो आता लेक्चर झालं तुम्हाला. तर चला अशाच प्रकारे आमचा क्लास सुटलेला बघू शकता. नमित भाई काय तर जाम अभ्यास केला. चलो लेट्स गो गाईज, जाऊया आता. चलो गाईज बघू शकता गावात एकदम झालेलं मी एंटर झाल्याबरोबर पाऊस पण चालू आले. गाईज आमचा रस्ता असा भंगार रस्ता आहे, काय करू शकतो आता आपण. यायचं ते एखादा पराचा वारी जाम खतरनाक. त्याला डायरेक्ट घेतलेला काय जातं. मी फायनली घरी बघू शकता तुम्हाला. काय घर खाली खाली आता सोफा दिलाय बनवायला, म्हणजे नवीन सोफा काम करायला दिलाय. तर आता नाश्ता करून घेऊ आपला. पहिला मी ओट्स, कारण की डायटिंग आहे सध्या मी, तर ओट्स खाऊ. तर चला गाईज दाखवतो मला. गाईज बघा आपलं ओट्स अलोपिनो हाय प्रोटीन सुपर ओट्स, दूध तापत ठेवलाय. तर ओट्स मग आता तर चला गाईज हे बघा ओट्स आपले चॉकलेट ओट्स, बदाम बिदाम एकदम मस्त ओट्स आहेत. तुम्ही ट्राय करून बघाच मस्त एक मागून. तर चला आता घेऊया गाईज. आता ओट्स घेतलेले बघू शकता. आता खातो आणि मग कॉलेजची तयारी करायची. तर तसं तुम्हाला दाखवतो. मस्त कॉलेज पण आहे, हाफ डे ते, मग जाऊ कॉलेज विलेजला. तर चला काही जाऊया. काही जेव्हा का माझा पसारा किती त्या न्यायचे. आता हे बघा रेनकोट आता घालायला लागेल. रेनकोट आता घालायला लागेल. ते कॉलेज सुटलं, जिमला आला लागतो आपल्याला. जिमचा कपडे घेतलेले बाई. पॉवर बँक लागतेच फोन चार्ज करायला. टिफिन घेतला आहे, काकडी गाजर आणि पाण्याची बॉटल. तर चला आता पूर्ण बॅग वगैरे पॅक करतो आणि डायरेक्ट तुम्हाला आता वाशिमला गेल्याच भेटतो. कारण कसा आता फोन वगैरे बॅगेतच ठेवतो, पाऊस आहे ना म्हणून. तर चला डायरेक्ट वाशिमला गेल्या भेटूया. फायनली जिममध्ये आलो आहे. कॉलेज वगैरेमध्ये काही शूट नाही केलं, ते दाखवलं पण नाही. कॉलेज सुटल्या एवढा पाऊस लागले बोलूनच नाही भेटा. तर आपण आलेले जिममध्ये बघू शकतो तुम्ही. ही आमची जिम आहे, कोणच नाही बघा, एकटाच मी जिममध्ये आता. तर आता आम्ही घेतो आहे वर्कआउट करायला. पहिले जरा टिफिन खाऊन घेतो आणि मग स्टार्ट करू वर्कआउटला. तर चला कॉलेजवरून डायरेक्ट आले म्हणून इथं टिफिन करतो आपला राईट काकडी गाजर. तर चला चेंज करून मी रेडी झालेलो आहे वर्कआउटसाठी. चेस्ट मारणार आहे आज. तर पहिले लाईट वगैरे ऑन करून घेतो जिमची असते की तशी व्हिडिओ एकदम क्वालिटी आली आहे, असं नादत नाही. तर चला काहीच दाखवतो तुम्हाला पुढे. तर चला हे जगात जास्त वेट नाही लावलेलं आपण, अडीचचाच बेंच प्रेस मारू आता. तर पहिले आता स्टँड ट्रायपॉडला लावतो, मग तुम्हाला दाखवतो. तर चला गाईज पहिला सेट आहे. बघूया किती रेपिटेशन झालं. 5 kg आणि नॉट 5 kg. तर बघूया किती रेपिटेशन झालं. आयोग 15 तरी झालं पाहिजे. रेपिटेशन डन घ्यायचं. आता दुसरा सेट मारतो 2.5चा, नंतर मग 5चा सेट मारणार आहे, म्हणजे 5 kgच्या प्लेट्स लावणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवेन. तर आता एक सेट मारून घेतो. चला डायरेक्ट 5चा सेट लावल्यावर दाखवतो. आणि नंतर लावलेले 5च्या प्लेट मी. तर बघू 5च्या प्लेट म्हणजे टोटल 10 kg, 8चा वेट 5 kg म्हणजे 15 kg. बघूया किती रेपिटेशन जातात बेंच प्रेसला मला. आता मग 2.5च्याला तर गेलं ते मला किती 15 रेपिटेशन दोन्ही सेटला. आता बघू 10 तरी झालं पाहिजे. बघू आता किती जातात. आय डोंट नो. लेट्स ट्राय गाईज. आय ट्राय माय बेस्ट. तर 7 रेपिटेशन गेल्या, ठीक आहे 7 पण. तर आता आपण मारूया
इन्क्लाइन डंबल मारू इन्क्लाइनला. तर चला दाखवतो तुम्हाला. काहीच 5 kg बघूया किती रिपिटेशन जातात. काहीच 5 kgचे केले 15 रिपिटेशन. आता बघू 7.5 kgचे किती येतात. लेट्स ट्राय. काहीच फायनली 7.5 kg बघूया. लेट्स ट्राय किती रेपिटेशन. जास्त नाही जाणार पण बघू ट्राय करून किती रेपिटेशन जातात. काही 10 रेपिटेशन गेल्या. मी विचार पण नव्हता केला 10 जातील. मी बोललो 5 जातील पण 10 रेपिटेशन गेल्या. तर आता पुढचा दाखवतो तुम्हाला काय आहे ते. तर चला आता डिक्लाइन बेंच मारतोय बघा. डिक्लाइन तर दाखवतो मला आता किती. आधी 2.5 प्लेट लावलेत बघू शकतो. डिक्लाइनला बघू काय किती वेट जातो, किती कुठल्या रेपिटेशन जातात तुम्हाला ते दाखवतो मी. तर चला. गाईस 10च रेपिटेशन गेले जे. जाऊ दे 10 तर 10 सेम वेट ठेवणार आहे. वेट जास्त नाही लावणार तिला. हे सेम वेट ठेवतो ना. 10 रेपिटेशन मारतो ना. दाखवतो तुम्हाला पुढचा सेट डायरेक्ट. आता हा स्किप करतो. म्हणजे मी करतो व्हिडिओमध्ये दाखवत नंतर पुढचा सेट दाखवतो तुम्हाला. तर चला काहीच आता फ्लाय मशीनचे 3 सेट बघूया किती कितीचे येतो. लेट्स गो. वेट होता माझा किती. वेट होता 15 kg. 20 रेपिटेशन. तर आता 15चा करू 20, 25. चलो दिखत आहे. गाईज झालेले आहेत फ्लाय मशीनचे पण तिन्ही सेट. एक सेट दाखवलं प्रॉपर. 2 फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवला. तर गाईज आता माझं झालेलं आहे वर्कआउट पूर्ण. म्हणजे चेस्टचा आजचा म्हणजे चेस्टला आज काय मारला आपण. फ्लाय मारला, इन्क्लाइन डंबल मारले, डिक्लाइन बेंच आणि डिक्लाइन आणि काय बोलतात डिक्लाइन बेंच आणि बेंच प्रेस मारला आपण. तर मग आता मी कार्डिओ करतो आहे कारण की चेस्टचा वर्कआउट डन एकदम मस्त आहे की एकदम मस्त वाटतं. तर आता आपण कार्डिओ करूया. ते तसं तुम्हाला दाखवतो. तर चला कार्डिओ स्टार्ट केलेलं बघू शकता. ट्रेडमिल पाहिलं आहे. अर्धा घंटा करू ट्रेडमिल. तर चला आत्ताशी 1 मिनिट 2 मिनिट झाले. तर चला बघू शकता जिममध्ये ब्लॉग लावला आपला. आमचा ट्रेनर आहे चेतन दादा बेलवळे. तो आमचा दुसरा ट्रेनर. समाधा इकडं काय कर बघा. तर आपला अजून ट्रेडमिलचं झालेलं आहे. ट्रेडमिलवर हाफ आवर कंप्लीट केलेलं मी आता. तर आता क्रॉस स्पीडवर आपण हाफ एन आवर करू. चला बघू शकतो मी क्रॉस स्पीडवर आहे. तेव्हा आता किती अर्धा तास मला कंप्लीट झालेलं आहे. 6.10 किलोमीटर केलेलं आपण. 254 कॅलरी बंद केले म्हणजे 255 पकडून चला. तेव्हा 255 झाल्या. तर आता आपण स्टॉप करूया. वर्कआउट एंड करूया. तर चला डन झालेलं एकदम परफेक्ट आजचा वर्कआउट एकदम डन. तर आता चेंज वगैरे करू, शूज वगैरे काढू. तर चला दाखवतो आता पुढे तुम्हाला. तर चला पेज वेट बघा 119.700 ग्राम. आधी जिम स्टार्ट केली ती तधी 128 kg होता. म्हणजे 8 kgपेक्षा जास्त कमी झाले वेट आता माझा. तर बघू शकता तुम्ही. समाधा शिवम दादा समाधा. तर आजचा वर्कआउट इथेच एंड करू. आता दाखवतो मला घरी गेल्यावर. तर चला निघलो जिममधून आता घरी जायला. तर चला जिमवरून घरी वगैरे आलो, फ्रेश वगैरे झालो. आता चाललो आहे आम्ही मोठा काकाकडं, अण्णा काकाकडं. गणपती आहेत तिथंच बघू काय डेकोरेशन काय कसा केला आहे बघू. आता जाऊन शेताव.
आलो चौकात गाडी जाऊ आपल्या. तर चला जाऊया, दाखवतो मला काय कसं येतं. तर चला काही दे बघा, मोठा अप्पांचा डेकोरेशन एवढंच झालंय. आता बाकीचं करून काही असंच होता आपला आजचा ब्लॉग, साधा सिंपल. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन आपले ब्लॉग बघायचे असतील तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.